ह्या बघा, कोवळा असला ना की अशा प्रकारे असता. आई पटापट आता ह्याच्यातले सगळे बिये काढून टाकता. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी चाललोय अजून एक रानभाजी शोधूसाठी. आणि आज एकटोच चाललोय, आई नाही. कारण आपण जी रानभाजी शोधतलो ना ती खूप मुश्किलने मिळता. तर किती फिरायचा लागत काय माहिती नाही, त्यासाठी आई नाही येता. आणि आज जी आपण भाजी शोधतलो ना तिचं नाव असा फागला. तर करटोली, काटला अशी बरीचशी नावं असत तिची. तर बघूया, आज आपल्याला बराच फिरायचा असा. आणि जर ती भाजी मिळाली ना तर ती कशी बनवतात ती पण तुमका दाखवतलो. म्हणजे आई घराकडे गेल्यावरती त्याची रेसिपी दाखवतली. तर चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. पावसाळ्यात आपला कोकण एकदम स्वर्गासारखे दिसता. सगळीकडे बघा मस्तपैकी हिरव्यागार झाला. आणि आज पाऊस जरा कमी असा, काल खूपच होतो, कंटिन्यू पडत होतो. तर आज आपल्याला बाहेर पडाक मिळाला असा. तर सगळीकडे बघितलात तर हिरव्यागार, भारी. चला आता आपल्याला एक दोन जागा माहिती असत, तर तिकडे जाऊन बघूया की फागला मिळतात काय. जर कोणी नेली तर मग प्रॉब्लेम असा, तरी पण आपण ट्राय करतलो. चला बघूया. पावसाळ्यात ना तुमका आमच्याकडे सगळीकडसून पाणी वाहताना दिसतला. या साईडला पण एक छोटस धबधबो असा, वरतून पाटाचा पाणी येता. तर मित्रांनो, हे रस्त्याच्या बाजूकच ना ही फागलाची वेल असा, पण वरती काय दिसत नाही. तर वेल अशा प्रकारे असता, पण फुला वगैरे काय दिसत नाही. आणि ह्यांचे दोन प्रकार असतात, नर आणि मादी. जर ही मादी असत ना तरच हिका काटला लागतली, म्हणजे फागला. आणि जर ह्यो नर असत तर ह्याका फक्त फुला येतात पिवळ्या कलरची. पण ह्याका कायच इला नाही, त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही काय असता. तर ह्या वेळेला तर काय नाही. आता आपल्याला पुढे जाऊचं लागतला. हय सुद्धा ना एक फागलाची वेल होती. आपण 2 वर्ष आधी थैली फळा काढलेलो, पण आता थंय कायच दिसत नाही. वेगळेच वेली असत कसले तरी, काय माकाच दिसत नाही, काय समजत नाही. वेगळेच वेली असत. हैसूनच आपण काढलेलो एकदा, आणि आपल्याला मस्त मिळालेली 2-4 तरी मिळालेली फागलावरती. पण वेल काय दिसत नाही. मागच्या वेळी आपण हैलो टायकुळो काढलेलो आणि मस्त भाजी केलेलो. किती जंगल झाला बघा. हे कोण सरसरता, सरडो असा. या साईडला ना एक वेल बघितलेला आहे मी, दिसता काय बघूया. सगळीकडे जंगल झाला नुसता. तर मित्रांनो, हे पण काय आपल्याक वेल नाही गावली. गेल्या वर्षी तरी होती, पण यावर्षी खाई गेले काय समजत नाही. तर अजून 1-2 जागा असत ना तिकडे जाऊन आपल्याला बघूची असत. चला बघूया. तर मित्रांनो, आता मी मळ्यात इलाय, म्हणजे आमच्या वाडीच्या खालच्या साईडला. स्टार्टिंगचा जो व्हिडिओ बघितलात तो वरच्या साईडचा असा, तिकडे शेळ बोलतात. तर आता ना सुमितने माका सांगितल्यान की या साईडला एक वेल असा, तर तिकडे जाऊन बघ. तर ह्यो शेवटचा ऑप्शन असा. अजून काही वेली असतील की नाही माका माहीत नाही. तर चला जाऊन बघूया शेवटच्या ऑप्शनवरती तरी फागला आपल्याला मिळतात की नाही ती. जसो निसर्ग मी तुमका सुरुवातीक दाखवलंय ना वरच्या साईडला, सेम तसोच निसर्ग खालच्या साईडला सुद्धा असा. एकदम हिरव्यागार सगळा. आणि या साईडला डोंगर सुद्धा असत, आणि इकडे खालच्या साईडला नदी असा. आधी आपण इकडे जाऊया समोर, जिकडे सुमितने सांगितले ना असा की वेल असा. आणि त्यानंतर तिकडे जाऊया खालच्या साईडला जिकडे नदी असा. चला. ही बघ, ही आवळण, ही आवळण समोर. आता थोडं तसंच राईट साईडने सरळ जा. अडे हे बघ, ऑइन पॅड. आमच्या काजीकडून गेलोस ना? हो हे बघ, ह्यो ऑइन. काजीकडून गेलोस तर आवळण सावडी, आवळाची कडून सरळ उजव्या हाताने सरळ सरळ पुढे जा. ह्यो काय हईल हे कोपऱ्यात. हा, त्या वरच्या बाजू वरची वरती ह्यो एक ऑइन असा आणि पुढे एक जा, काय अजून पुढे जा, पुढे जा. अडे अजून पुढे जा, कोपऱ्यातून पुढे जा. अडे हडे मेरेक नको, धरे नको, गतकाटारीत, हा गतकाटारीत पुढे जा. कडे वर. अडे भातारी रे, तडे भातारी. अडे तो आमच्या काजीयारी येतो, तू काजी समोरची झाड म्हणता. बघूया, मागा काय दिसणार नाही.
ही हा हिच्यावर खाया सोयन गोल बघ पाठी पुढे अशी सोयन गोल बघ. बघता इथं. आणि आयत्या पट्ट्यात एक काहीतरी ना लिंगडीचं झाड दिसतं लिंगड, त्या लिंगड परफेक्ट काय लिंगडा पाटी ना. आयत्याच काहीतरी एक लिंगडीचं झाड आहे बघ. अडे आनंदाची बाग ही बघ समोर. त्या भाज्यात तू कसा व्हायत्याच डुंग्याक ना गोल बघ, या भातारच्या साईडने बघ वरच्या बाजू. ओके बघता इथं. तर एवढ्या मोठ्या गचकाटात शोधून शोधून ना आपल्याक वेल गावलो असा हे बघा फायनली. आणि हे का ना या बघा छोटासा ह्या फागुल असा, ह्याचा काय उपयोग नाही पण अशा प्रकारे फागला असतात. तर ह्यो वेल ना आता संपूर्ण शोधूचो असा आतमध्ये असा. बघूया शोधून गावतात काय. तर मित्रांनो सगळं वेल शोधलंय पण या फागोल काय त्याच्यावरती गावलं नाही आपल्या. तर आता पुढे बघूया थंय एक वेल असा त्याच्यावरती असा काय. या पेडाच्या हई एक वेल असा असं बोललो तो बघूया दिसता काय. अडचण मारण्याची असं त्या बघा वेल खाया दिसत तर नाही काय किंवा काय. पण वेलाक काय दिसणार नाही. कैसून येलो हा तेच तरी हा काय दुसरं कसलो हा वेगळं वाटतं. दिसणार तर नाही काय. आणि एवढा जंगल असं ना वेल दिसणं पण मुश्किल असं. चला इथून बाहेर जाऊया बस झाला. तर मित्रांनो एवढा शोधून पण शेवटी काय आपल्या फागला गावली नाही. एकदा दिसला तर एवढासा होता किसपाटा एवढा, त्याचा काही उपयोग पण नाही. आणि आता शेवटचं ऑप्शन म्हणजे आताच मी क्षितिज दादाक फोन केलेला आहे आणि त्याला विचारलंय की तुमच्या बागेत ही फागला गावतात काय. तर तो बोललो की कालच आम्ही ही फागला काढून ठेवलो आणि तो उद्या या साईडला येणार असा. तर त्याच्याकडसून आपण फागला घेतलो आणि त्याची रेसिपी तुमका बनवून दाखवतलो. तर अशा प्रकारे व्हिडिओ कंप्लीट होतलो असा. तर खूप फिरलोय पण काय गावली नाही, आपला नशीब चांगला नाही होता. तर आता आपण ना नदीवरती जाऊया. नदीत किती पाणी येईल आता बघूया. भरपूर पाणी असा, 2 दिवस पाऊस पडता त्याच्यामुळे नदी भरलेली असा. तर मित्रांनो दुसरा दिवस असा आणि आता मी गेलोय बेळण्यात कारण तिकडे क्षितिज दादा इलेलो आणि त्यांना मका कॉल केल्यान आणि त्यांना ना त्यांच्या बागेतली एवढी सगळी फागला आपल्यासाठी आणल्यान. तर त्याचे खूप खूप धन्यवाद. तर आता घरी जाऊया आणि ह्याची रेसिपी तुमका आई करून दाखवतली. चला. तर मित्रांनो घरी पोहोचलोय आणि आपल्या किती फागला गावली असत बघा. मस्तच गावली. हे माशी नाही धुवून घेऊया. तर आता आई ना धुवून घेता मस्त पैकी त्यांका बऱ्यापैकी गावली आहेत आपल्या. आणि यांका वाटला मासे असेल काय गो. मासे नाही ह्यायाक आणि ह्यायाक आणि ह्यो एक गावठी आपली. ही बघा बऱ्याच ठिकाणी ह्यांका ना वेगवेगळी नावं असत. फागला म्हणतो आमच्याकडे, काटला पण म्हणतात, अजून पण बरीच नावं असत. प्रत्येक गावागावाने वेगवेगळी नाव ठेवतात. ही बघा ही आता चिरून घ्यायची, उभी चिरायची. हा हे बघा याच्या आतमध्ये ना बी असते बिये असतात ते काढून टाकायचे. काढायची बिया त्याच्या जुनत काय नाही. आई पटापट आता ह्याच्यातले सगळे बिये काढून टाकता. ही फागलांना जून झाली की एकदम भगव्या कलरची होतात, एकदम ऑरेंज. आणि नंतर ती फुटतात आणि त्याच्यातले बिये बाहेर पडतात. यातमध्ये ठेवलंच ना बी कडक असतं दातात ठेवतात. दाता बिये आपल्याला सगळे काढून टाकूचे असत अशा प्रकारे उभे उभे चिरून. थोडासा जून असा आहे बघा. बिये ना ऑरेंज कलरचे होतात. नंतर तर पूर्ण असा बाहेरसून पण ऑरेंज होतला एकदम जून झाला की.
याची भाजी एक नंबर लागतं. या बघा, कोवळा असला ना की अशा प्रकारे असता एकदम कोवळा. बी पण त्याची नंतर त्याचे बिये थोडे थोडे जून होत जातात म्हणजे ऑरेंज. हे बघ, कोवळ्याचे काढून पटकन येतं ते बघ. नरम आता. कोवळी एक नंबर लागतो. तर मित्रांनो या बघा, सगळे बिये ना आपण काढून टाकलो. जवळजवळ अर्धो तास लागलो मी आणि आईन चमच्याच्या सहाय्याने सगळे बिये काढलो. आणि या सगळ्यात मोठा काम होता. हे काय आमका वाटलं की लगेच होत, पण हे सगळे बिये काढून ना हे वेळ लागलो. बी आणि आणि जे जून होते ना टाकलं. ते हे बघा आपण ना पिकले बघ, हे काय काढून टाकलो. पिकलेली. तर एवढी आपली सगळी मस्तपैकी झाली असं भाजी. अजून ही चिरूची असं ना, हो आता चिरते. आता चिरूची असा. चला. रिअल मध्ये टाकूया. चिरून त्यानंतर झाले. हे रुजत घातले तर रुजतेला काय पिकलेले असतं तर रुचतात ना. बघू गोया. मग ते तर आता ही भाजी ना चिरून घेऊया. चल, चिरून घ्यायचं. आई चिरून घेता, अशी उभी मी चिरायची. बघतलंय. अशी हो. अशी चिरायची पद्धत सांगते तुला. अशी चिरूची असते ही बघ. ही बघ. अशी चिरूची असता. हम्म. ओके. ही बघ. उभी उभी चिरता ही बघा. चिरू वेळ नाही. कशी नरम असतं ना. हो एकदम नरम असतं. हे बघा, पटापट चिरून घेता उभी उभी. नरम असते ही भाजी. हम्म. कडक नाही. कडक असत ती थोडीशी कडक लागतात. शिजल्यावर होते ती. वाफेवरच पिकते. ओके. जास्त वेळ नाही करू. तर आता सगळं साहित्य घेऊ काय, कांदो खोबरा टमाटो मीठ मसाला. भाजी तर कापून झालेली असा आपली. आणि आता ना पुढची तयारी सुरू असा. तर कांदो कापून घेता, त्याच्यानंतर एक टोमॅटो असा आणि खोबरा पण असा. मीठ मसाला तेल ओके. तर पुढे बघूया. आतमध्ये गेल्यावर तर किती कांदो घेतला. 2 कांदे 1 टमाटो ओके. आणि खोबरा. खोबरा मसाला तर ही बघा एवढी भाजी आपली तेल असा. तर किती होता बघूया. टोमॅटो टमाटो बारीक कापून कांदो टमाटो खोबरा तेल लसूण नाही घाली. हळद मसालो आतमध्ये गेल्यावर फोडणी घालताना दाखवतले. ओके. अजूनही घेतलंही नाही तयार. गॅसकडे घेतलंय तेव्हा दाखवतलंय. बरीच भाजी असा आपल्याकडे. कांदो बसलो डोळ्यात जाम. कांदो बसलो. डोळ्यात. डोळ्यातून पाणी येईल. कांदो झोमताना. आता आपण किचन मध्ये पोहोचलो. आणि या बघा, कांदो टोमॅटो आणि खोबरा इकडे असा. इकडे आपली भाजी असा. मसालो त्या साईडला मीठ, त्याच्यानंतर हळद, मसालो आपलो मालवणी मसालो. हळद हळद चांगलंय. अजून काय लागतं त्याला. तेल कढीपत्ता कढीपत्ता पण. तर गॅसवरती कढई ठेवल्या नसा आणि त्याच्यात तेल टाकून त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस असते असं. ही आपली भाजी. परत एकदा पाणी टाकलं नसा. परत धुवून घेतले. ओके. टाकलो कांदो. तेल तापला की त्याच्यात कांदो तापला. कांदो नरम करायला तर मग टोमॅटो टमाटो मध्ये ते पाणी टाकायचं. कांदो लाल होतो. कांदो थोडंसं लालसर झालो ना की नंतर टोमॅटो टाकूचो असं, नाहीतर पाणी सुटतं म्हणता. टमाट्यात पाणी टाकतो. कांदो भाजत नाही. बरोबर. कांदो थोडंसं लालसर झालो. आता टोमॅटो टमाटो टाकून घेतलो. कांदो आणि टोमॅटो मस्तपैकी भाजलो असा. आणि आता त्याच्यात कढीपत्ता टाकता. धुवून घेतलं ना कढीपत्ता. वा, सुगंध मस्त येतात. कढीपत्ता
तुझं नाही जेवण केल्यावर का तर सवयच झाली तरी पहिलं नाही. आता पुढे हळद टाकून घेतल्या. तर मसाले टाकून घेतले. आता आपलो मालवणी मसालो घरी बनवलेलो. घरचं नको बनवलेलं. तिथं काही मस्तपैकी आता ढवळून घेता. ग्रेव्ही हम्म. काय टाकून आणि आता त्याच्यात आपली भाजी, टाकू काय खागलाची भाजी, नरम असतं चवीनुसार मीठ समजा टाकून घेतो. मीठ टाकल्यानंतर चवीनुसार आता मिक्स करायचं सगळा. झालं मग ते मिक्स केलं त्यावर झाकण ठेवायचं आणि पाणी टाकायचं. ढवळून घेता सगळा. काही टाळा तशी ही भाजी तो ह्याची असते ना काय ते तशी होणारी नसतं कमी होणारी असते. हा, जास्त दिसली तरी कमी होते ती. बघूया आता शिजल्यावरती केवढी होते ती. आता तर अशी फुललेली असा. तशी पहिल्या दिसते ती भुतेरी भाजी पळता पळत नाही काही पळत काईल पळता. काही लागली पळक. कढई म्हणजे काईल आमच्याकडे मालवणी भाषेत. जुन्या माणसांची मालवणी भाषा. आता मस्तपैकी मिक्स झाली असं भाजी. तर पाणी पाणी टाकायचं का? झाकण ठेवायचं खाली. ओके. नंतर मध्ये बघून बघायची खोबरं टाकायचं. तर आता ना थोडासा पाणी टाकून ती शिजवायची आणि त्याच्यानंतर बघायचा. झाकण मारून ना, झाकण मारून शिजवायची. झाकण वाटेल शिजवायची. थोडासा पाणी, होय होय थोडासा पाणी टाकल्यानंतर येता आरुश्रीला बस बस. चला तर झाकण ठेवा मग घ्या आता मोठी लागते. गॅस आता वाढवल्यानंतर मगासपासून मीडियम होती आणि आता झाकून ठेवचा. उघडतं आणि झाकून ठेव. झाकण मध्ये चला आता आपण थोड्या वेळानं बघूया. मस्त पैकी कमी झाली. हा आवा आली ना. शिजली काय? उकाळी तर इली असं. अजून थोडासा पाणी. हा नरम असते ती तशा प्रकारची असते. शिजता अजून. हा या कसा भाजी कमी मुरांची जावई मोठी आग केली तर शिजत नाही पाणी सुटतं. आता ना मीडियम ठेवल्यानंतर परत एकदा आणि मीडियम वरती शिजवायची बोलताय. बरोबर. मोठी आग केली मग अशी एकदा फास्ट केल्यान परत मीडियम केल्यान. आपली आमटी. आमटी काय आज? मटकीच्या मोडाची. मटकीच्या मोडाची आमटी ही बघा. आणि फागलाची भाजी. अजून 5-6 मिनिटं झाली असं आणि परत एकदा ओपन केलं. वाफ खूप असा नरम झाली आता खोबरा. भाजी शिजली असं बऱ्यापैकी आणि आता त्याच्यात खोबरा टाकते. खोबरा घेते टाकून खोबरा लागत ना. खोबरा टाकल्यानंतर खोबरा टाकून झाला. भारी.
परत झाकायचं काय? बरंच आहे पण तिथली वेगळी आता. परत एकदा थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं ना सर. मग टाकलंय ना जरा वेळ 嗯 5 मिनिटं टाकायचं. ठेवूया झाकून त्यांना बघ. तर आता आपली भाजी पूर्णपणे तयार असा. फागलाची भाजी मस्तपैकी सुगंध सुटलो असा. झाली ना बघा. जंगलातली अजून एक रानभाजी आज आपण केलं. मस्त. फागला म्हणतो कटली म्हणतो. नावा बरीच असत. टायको म्हणतो लोक टाकू म्हणतात. टाको कसं शुद्ध नाव, आमच्याकडे टायको. लोक टायको म्हणतात. तर आपली फागलाची भाजी तयार असा. आता फक्त खाऊची असा. ती जेवताना तुमका दाखवते. तर मित्रांनो दुपार झाली असा आणि आता आपण जेवण घेतलं. तर आज आपल्याकडे असा फागलाची भाजी, चवळीची आमटी, मोड दिलेल्या चवळीची आमटी आणि भात. तर आता भाजी टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती. मस्त झाली हा. अजून एक खाऊया. मस्त. तर तुमच्याकडे पण जर अशी ही भाजी गावत असत, बाजारात पण येता, बाजारातून तुम्ही घेऊ शकतास. जर तुमका मिळाली ना तर नक्की बनवून बघा, एक नंबर होता. तर आज आपण अजून एक रानभाजी आणून ती बनवून दाखवलं. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.